करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील दक्षिणायन आणि उत्तरायणातील किरणोत्सव हा भाविकांच्या श्रद्धेचा तसंच खगोलीय अभ्यासकांच्या अभ्यासाचा विषय आहे। त्यामुळे या किरणोत्सवाला विशेष महत्त्व आहे। किरणोत्सवातील मानवनिर्मित आणि नैसर्गिक अडथळ्यांमुळे अनेकदा हा किरणोत्सव पूर्ण क्षमतेने होत नाही। यावर्षी गरुड मंडप नसल्यामुळे होत असलेल्या किरणोत्सवाबद्दल लोकांमध्ये उत्सुकता होती। पण आज चौथ्या दिवशी 4:57 गरुड मंडपाच्या मागून सुरू झालेला मावळत्या किरणांचा प्रवास 5:40 कटांजनापर्यंतच होऊ शकला। त्यामुळे ढगाळ वातावरणामुळे आज सुद्धा किरणोत्सव पूर्ण क्षमतेने होऊ शकला नाही। काल पारंपरिक किरणोत्सव संपल्यानंतर देखील आपण आपल्या किरणोत्सवाच्या नवीन संशोधनानुसार पुढच्या दिवशी पण त्याची चाचणी घेण्याचे निश्चित केलं होतं। त्याप्रमाणे आज 4:57 महाद्वारातनं किरण आत येऊन 5:02 ती गरुड मंडपाच्या चौथऱ्यावर आली होती। त्यानंतर 5:26 गणपती चौकात येऊन 5:34 ती पितळी उंबऱ्यावर आली। 5:40 कटांजनपर्यंत किरणांचा प्रवास दिसून आला, परंतु पुन्हा ढगाळ हवा आणि धुक्याचं प्रमाण त्याचबरोबर इमारतींचा अडथळा याच्या मागे जाऊन हा सूर्याचा अस्त झालेला दिसला आणि आजचा किरणोत्सव हा कटांजनपर्यंत सूर्यकिरणांचा प्रवास होऊन संपलेला आहे। यापूर्वी देवस्थान समितीकडून जाहीर करण्यात आल्यानुसार 5 दिवसांचा किरणोत्सव यशस्वी होईल अशी अपेक्षा होती, परंतु तो आता दक्षिणायनात होऊ शकला नाही। त्यामुळे यापुढे नैसर्गिक अडथळ्यांबरोबरच मानवनिर्मित अडथळ्यांचा विचार केला जाईल असं समितीकडून सांगण्यात आलंय। यापूर्वी 2020 आपण पहिल्यांदा प्रयोग केला होता आणि 5 दिवसाचा पूर्ण किरणोत्सव आपल्याला बघायला मिळाला होता। 2022 पण आपल्याला 5 दिवसाचा किरणोत्सव बघायला मिळाला होता। त्याप्रमाणे आता आपण ह्यावेळी पण तशीच तयारी केली होती, परंतु ढगाचा अडथळा आल्यामुळे आपल्याला पूर्ण क्षमतेनं तो बघायला मिळाला नाही। परंतु गाभाऱ्यात किरणांचा प्रवेश होतो हे मात्र या अभ्यासांती आपल्याला निश्चित झालेलं आहे आणि येणारे सगळे अडथळे हे कशा पद्धतीनं आपल्याला पार करून दूर करून हा किरणोत्सव पूर्ण क्षमतेनं करता येईल याच्यासाठी आपलं अभ्यास आता सुरू आहे। आज चौथ्या दिवशी मावळत्या सूर्यकिरणांनी देवीचा चरण स्पर्श सुद्धा न केल्यानं भाविकांची निराशा झाली।